अण्णांमध्ये आणि आमच्यामध्ये ज्या काही घटना घडल्या ते आमच्या आयुष्यातले वाईट स्वप्न होतं. ते स्वप्न आता दूर झालेलं आहे. दुरावा तर म्हणजे शरीरानं आम्ही दूर असत, पण मनानं आम्ही अण्णाच्या भोवतीच होतो. कारण आमचं वैशिष्ट्य असं आहे, मैत्री करतो तर जीवापाड आणि दुश्मनी करायचं तर आरपारचा आणि समोरची लढाई पाठीमागून वार करणं ही आमची संस्कृती नाही. त्यामुळं अण्णाबद्दल पूर्वीपासूनचं जे आदर आहे, प्रेम आहे, त्याही काळामध्ये म्हणजे जेव्हा अण्णांनी आरोप केला त्याही काळामध्ये मनाला वाईट वाटलं, पण अण्णाबद्दल द्वेषाची भावना कधीही माझ्या मनामध्ये निर्माण झाली नाही, होणार नाही. याहीपेक्षा भयानक जरी आरोप केला असता तरी देखील अण्णाबद्दलचं प्रेम किंचित देखील कमी होऊ शकत नाही. फक्त आम्ही शरीरानं दूर होतो, मनानं मात्र एकत्रच होतो. कारण नंतरच्या काळामध्ये अण्णाच्या डोळ्यातून जे पश्चातापाचे अश्रू निघत होते, भारतीय जनता पार्टीतली अनेक मंडळी अण्णाला भेटायला जात होते. एकही माणूस असा नाही भेटला की ज्यांनी मला येऊन सांगितलं नाही की अण्णा तुमची आठवण काढून रडतोय, हे सांगितलं नाही. असं होत नव्हतं. असं या गोष्टी ऐकल्यानंतर इथं आमचे कटके साहेब पण आहेत, त्यांनी तर खूप म्हणजे एक वर्षभर जवळजवळ आमच्या पाठीमागे लागले होते. ज्या वेळेला कुणी येऊन सांगायचे त्या वेळेला आमच्या दोस्तीचे किस्से, आमचं एकत्र वागणं, वावरणं, बोलणं, चालणं, राजकारण करणं, घडवणं, या सगळ्या गोष्टी आठवत होत्या, मनाला वाईट वाटत होत्या. या सगळ्या गोष्टी आता दूर झालेल्या आहेत. निम्म्या गोष्टी पाठीमागे दूर झालेल्या होत्या. आता वैदींकडं बनशेट्टी परिवारामध्ये अण्णा येऊन ही परिक्रमा पूर्ण केले आणि आमच्या मैत्रीचं वर्तुळ पुन्हा एकदा चालू होईल. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील. ते त्यांच्या पक्षाचं, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं काय ठरतं ते त्यांच्या पद्धतीनं ठरत राहील. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक राहून मी माझ्या पक्षाचं काम करत राहील. परंतु पक्षीय राजकारणाच्या पलीकडं पूर्वीपासूनचं आमच्या 2-3 घराण्याचं जे नातेसंबंध आहे ते अतिशय अतूट असणार आहे आणि ते कायमस्वरूपी टिकून राहील याची हमी